बिग बॉस मराठीच्या घरात अनुश्री आणि रुचितानं राकेश बापटवर खूपच गंभीर आरोप केले. पोरींना परवानगीशिवाय हात लावायचा नाही एवढं कळत नाही? बायका कशा झोपलेल्या असता हे तुम्हाला माहीत नाही का? माझा कोणी भाऊ वगैरे नाहीये इथे, मला माझ्या परवानगीशिवाय कोणीच हात लावू शकत नाही, असे अनेक आरोप अनुश्री आणि रुचितानं राकेशवर केले. यानंतर राकेशने तिला म्हटलं देखील, तुला हात लावायची कोणाचीच इच्छा नाहीये, मी 25 वर्ष काम केलंय पण आजवर मला असं कोणीही बोललं नाहीये. या वादानंतर राकेश बापटचे पास्ट रिलेशनशिप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राकेशने 2019 मध्ये घटस्फोट घेतला होता. या घटस्फोटाचं कारण यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. राकेशने रिद्धी डोगरा या अभिनेत्रीसोबत लग्न केलं होतं. घटस्फोटानंतर रिद्धीनं म्हटलं होतं की पती पत्नी म्हणून आमच्या विचारांमध्ये तफावत होती. अनेक वर्षाच्या सहवासानंतर आम्हाला जाणीव झाली की आम्ही जोडीदार म्हणून एकमेकांसाठी योग्य नाही. आमचं नातं लग्नापेक्षा मैत्रीवर जास्त आधारित होतं. लग्नात राहून ती मैत्री खराब करण्याऐवजी मैत्री टिकून ठेवण्यासाठी आम्ही शांततेनं घटस्फोट घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. आमच्या नात्यातील प्रेमाची व्याख्या काळानुसार बदलली होती. आम्ही लग्नापेक्षा एकमेकांचे चांगले मित्र म्हणून जास्त सुखी होतो. आमच्यामध्ये कोणतेही मोठे भांडण किंवा तक्रार नव्हती. आम्ही परस्पर संमतीनं एकमेकांबद्दल आदर राखून हा निर्णय घेतला होता. रिद्धीने बिग बॉससाठी राकेशला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. आजही कठीण काळात हे दोघे एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. यावरून राकेशचं व्यक्तिमत्व काय आहे हे आपल्या लक्षात येतं. अनुश्री, रुचिता आणि राकेशच्या झालेल्या वादावर तुम्हाला काय वाटतं? बिग बॉस मराठीचा हा एपिसोड तुम्ही पाहिला का? या वादामध्ये तुम्हाला कोण बरोबर वाटतं आणि कोण चुकीचं हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.